सपनों को बस्ते में रख कर चले हम, उम्मीदों के पथ पर घर से चले हम। सपनों को बस्ते में रख कर चले हम, उम्मीदों के पथ पर घर से चले हम। स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम। सपनों को बस्ते में रख कर चले हम, उम्मीदों के पथ पर घर से चले हम। स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले। मित्रांनो, आपली पुरुषोत्तम म्हणजे देवी सरस्वतीचे अंतरंगच. ज्ञान, विज्ञान, कला, क्रीडा आणि आता आधुनिक तंत्रज्ञानालाही आपलंसं करत विश्वाच्या अवकाशात झेप घेणारी माझी पुरुषोत्तम. सादर करीत आहोत पुरुषोत्तम एक भरारी, एक आकांक्षा क्षितिजा पार झेपावणारी, अर्थात शालेय वार्षिक अहवाल 2024. या क्षितिजावर झळकणारा पहिला रंग ज्ञानाचा, उज्ज्वल शैक्षणिक यशाचा. शालांत परीक्षा मार्च 2024. शाळेचा निकाल 94.32%. शेकडा 90च्या वर गुण मिळवणारे तब्बल 19 विद्यार्थी. प्रथम क्रमांकाचा मानकरी कुमार सौरभ पवार 96.40%. वेदांत गलांडेही 96.40% गुण मिळवून शाळेत प्रथम. कुमार सार्थक शिंदे 94.60% गुण मिळवून शाळेत द्वितीय. कुमार पार्थ पानेकर 94.20% गुण मिळवून शाळेत तृतीय, तर कुमार पुष्पक खैरनार 93.60% गुण मिळवून शाळेत चौथा. कुमार ओम झोरे 93.20% गुण मिळवून शाळेत पाचवा. याशिवाय करण निर्भवणे, तन्मय चव्हाण, समर्थ राहटळ, निखिल शेळके, सार्थक गरू, आयुष शेवाळे, ऋषिकेश भालेराव वेगवेगळ्या विषयांमध्ये प्रथम आले आहेत. इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत हेमंत बोडके नाशिक जिल्हा शहरी विभागात 11वा, अपूर्व कुटाळे 41वा, कृष्णा हिरे 71वा, तर अखिलेश हिरे 91वा, अवधूत कुलकर्णी आणि संविधान कदम 114वे. केम्ब्रिज विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या फंक्शनल इंग्लिश कोर्स वायली परीक्षेत 15 पैकी 15 शीट्स मिळवणारे पुरुषोत्तमचे हिरे आहेत ईशान प्रशांत इंगळे आणि तेजस रामनाथ पोटे. अन्वेक पिंगळे यांनी यावर्षी मानाची सारथी शिष्यवृत्ती पटकावली आहे. महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत इयत्ता 9वी मधील संविधान कदम, अखिलेश अहिरे, तन्मय घुगे, हेमंत बोडके, अवधूत कुलकर्णी, चैतन्य लोहकरे, वैभव थोरात या विद्यार्थ्यांना, तर इयत्ता 10वीतील आर्यन राऊत यास गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त. शासकीय चित्रकला परीक्षेचा 100% निकाल लागला असून ए ग्रेडमध्ये 8 विद्यार्थी, बी ग्रेडमध्ये 24 विद्यार्थी, तर सी ग्रेड घेऊन 42 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व प्रज्ञावंत विद्यार्थी विद्यार्थ्यांचे शाळेतर्फे मनपूर्वक अभिनंदन. पुरुषोत्तमची आकांक्षा क्षितिजापार झेपावणारी, पण मुळे मात्र आपल्याच संस्कृतीत घट्ट रुजणारी. पाहूया सप्तरंगी सांस्कृतिक गुणविशेष. स्त्री शिक्षणाच्या आद्यप्रणेत्या सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले, तर युवा दिनी स्वामी विवेकानंदांच्या प्रेरक विचारांचे जागरण करण्यात आले. श्रीराम स्थापनेच्या दिवशी पुरुषोत्तम श्रीरामाचे पूजन संपन्न झाले. प्रजासत्ताक दिनी एनसीसी पथकाच्या शानदार संचालनाबरोबरच पुरुषोत्तम पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळा समिती अध्यक्ष माननीय श्री रावसाहेब गायधनी सर होते, तर व्यासपीठावर शाळा समिती सदस्य श्री सुरेश गवंडर, प्राचार्य श्री उमाकांत वाकलकर सर, उपप्राचार्य श्रीमती संगीता पवार, उपमुख्याध्यापिका श्रीमती प्रज्ञा महाले, पर्यवेक्षक श्री अरुण पैठणकर, श्री प्रद्युम्न जोशी, अकॅडमिक बोर्ड सेक्रेटरी माननीय श्री सुभाष पवार उपस्थित होते. जागतिक सूर्यनमस्कार दिनी सूर्यनारायणास अर्घ्य आणि समंत्र सूर्यनमस्कार प्रात्यक्षिके संपन्न. शिवजयंतीला छत्रपतींचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आला. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने व्याख्यान संपन्न. तर विज्ञान दिनी पर्यवेक्षक माननीय श्री प्रकाश भामरे सरांनी प्रात्यक्षिकांमधून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे आवाहन केले. महिला दिनी महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
शाळेचा द्वितीय पारितोषिक वितरण समारंभ प्रेस कामगार युनियन अध्यक्ष माननीय जगदीशजी गोडसे आणि पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष माननीय श्री सुभाष ढोकणे यांच्या उपस्थितीत संपन्न. संस्था वर्धापन दिनानिमित्ताने संस्थापकांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले. निवृत्त होणारे वरिष्ठ लिपिक श्री विजय वडोलीकर यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण संपन्न झाले. जूनमध्ये विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश औक्षण आणि पुस्तक वाटप करून साजरा करण्यात आला. शैक्षणिक सुयशासाठी वर्षारंभ उपासना करण्यात आली. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने योग प्रात्यक्षिके सादर. आषाढी एकादशीला छोटे वारकरी विठ्ठल भक्तीत दंग झाले. शाळेचा गुणगौरव सोहळा माजी विद्यार्थी माननीय श्री सुनील जाजू यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. गुरुपौर्णिमेला गुरुतत्वास विनम्र वंदन करण्यात आले. लोकसंख्या दिनी व्याख्यान संपन्न झाले तर कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने शहीदांचे स्मरण करून भावपूर्ण मानवंदना देण्यात आली. लोकमान्य टिळक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, क्रांतिकारक बिरसा मुंडा या थोर विभूतींना त्या त्या दिनविशेष प्रसंगी आदरांजली वाहण्यात आली. त्यांचे चरित्र व कार्य विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आले. ऑगस्ट क्रांती दिनाला विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांची स्मृतिगाथा जागवली. 78वा स्वातंत्र्य दिन शाळेत उत्साहात साजरा झाला. शाळा समिती अध्यक्ष माननीय श्री रावसाहेब गायधनी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. क्रीडा दिनी मेजर ध्यानचंद यांना अभिवादन करण्यात आले. शिक्षक दिनाला एक दिवस मी शिक्षक या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शाळा चालवली. पालक शिक्षक संघातर्फे विद्यार्थी शिक्षकांना खाऊ व भेटवस्तू देण्यात आली. दही अंडीचाही बालगोपालांनी मनसोक्त आनंद लुटला. सर्जन ते विसर्जन पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची शाळेची परंपरा. यावर्षी श्रींची पूजा ज्येष्ठ शिक्षक श्री दत्तात्रय देवरे व सौ देवरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. तर शाळा समिती अध्यक्ष माननीय श्री रावसाहेब गायधनी यांच्या उपस्थितीत विसर्जन सोहळा रंगला. हिंदी दिन विशेष हिंदी कार्यक्रमांनी संपन्न झाला. तर वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने नामवंत कवी नरेश महाजन यांच्या कवितांचा विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला. संविधान दिनाच्या निमित्ताने उद्देशिकेचे सामूहिक वाचन व प्रतिज्ञा घेण्यात आली. वार्षिक स्नेहसंमेलन 2024 बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी गाजले. सांस्कृतिक विभागाच्या या सुरेख कामगिरीबद्दल खूप खूप अभिनंदन. बहिशालेय स्पर्धा. डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी शाळेला पदक सन्मान प्राप्त. कुमार श्रेयस शिखरे रजत पदकाचा मानकरी. यावर्षी देखील इयत्ता 6वीच्या दुर्गेश बाल, विराज गोवर्धने, आदित्य शिसोदे, समर्थ चव्हाण, प्रत्युष देसाई यांची तर 9वीच्या अपूर्व कुटाळे यांची प्रात्यक्षिक फेरीसाठी निवड. डॉक्टर CV रमण बालवैज्ञानिक स्पर्धेत कुमार अथर्व पलुस्कर या सुवर्ण पदक प्राप्त. NCC कॅम्पमध्ये आर्यन राऊत, हेमंत बोडके, अखिलेश अहिरे आणि प्रेम यादव यांना सुवर्ण पदके. जीवन केशरी आयोजित निबंध स्पर्धेत संकेत नागरे द्वितीय. इच्छामणी विद्या मंदिर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत कुमार मानव शिरोडे यास तृतीय पारितोषिक प्राप्त. स्वामी विवेकानंद लेख स्पर्धेत पार्थ वैद्य व ओम बेंडेकर यांना पारितोषिके. संस्कार भारती आयोजित चित्रकला व निबंध स्पर्धेत ललित पाटील यास पारितोषिक. देव मामलेदार निबंध व चित्रकला स्पर्धेत अवधूत कुलकर्णी, वंश सरवैया, संविधान कदम, प्रणव खैरनार यांना पारितोषिके. संगणक छंद मंडळ स्पर्धेत अथर्व सरोदे आणि जयेश तळेले यांना पायथन प्रोग्रामिंगमध्ये द्वितीय पारितोषिक प्राप्त. कॉम्प्युटर टॅलेंट परीक्षेत 725 विद्यार्थी सहभागी. श्रेयस शिखरे जिल्ह्यात 8वा. विज्ञान नाट्य स्पर्धेत शाळेतर्फे AI आणि समाज हे नाटक सादर. स्कूल इनोव्हेशन मॅरेथॉनमध्ये 9 विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची निवड, प्रमाणपत्र प्राप्त. दीपस्तंभ आयोजित स्कूल संसदमध्ये अजिंक्य कुमावत आणि आर्यन राठोड यांचे यशस्वी सादरीकरण. कैलासवासी वाश्री पुरोहित एकांकिका स्पर्धेत शाळेतर्फे स्टार मी होणार या एकांकिकेचे उत्कृष्ट सादरीकरण. युनायटेड संस्थेतर्फे रोड सेफ्टी 2024 स्पर्धेत शाळेचा सहभाग तसेच संस्कृती ज्ञान परीक्षेस भरघोस प्रतिसाद. बहिशालेय स्पर्धांमधील तुमच्या या सुयशाबद्दल खूप कौतुक आणि हार्दिक अभिनंदन. क्रीडा विशेष. शाळेचे राज्यस्तरावर चमकलेले आट्यापाट्या खेळाडू आहेत. आदित्य गांगुर्डे, रोहित आहिरे, ओंकार आहिरे, तन्मय घुगे, दुर्गेश वाल, हेमंत बोडके, श्रेयस गोसावी, निनाद उगले. प्रसाद शिंदे आणि विराज रेवपडे हे स्विमिंगचे राज्यस्तरीय खेळाडू आहेत. निनाद उगले राज्यस्तरीय सरफेस स्विमिंगमध्ये कांस्य पदकाचा मानकरी ठरला आहे. बजरंग लहाने याने अदानी मॅरेथॉन या 5 किलोमीटर रेसमध्ये तृतीय स्थान पटकावले. तसेच 2 किलोमीटर श्रीराम राष्ट्रीय स्विमिंग स्पर्धा पूर्ण केली आहे. नुकत्याच मालवण येथे झालेल्या स्विमिंग स्पर्धेतही त्याने यश मिळवले. तन्मय बागल स्केटिंग आणि रिंग रेस या दोन्ही प्रकारात रजत पदक विजेता आहे. जळगाव येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत शाळेचा संघ उपविजयी ठरला आहे. स्नेह संमेलनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धा मैदानावर रंगल्या. विजेत्यांना पदके प्रदान करण्यात आली. सलाम खेळाला, सलाम खेळाडूंना, सलाम त्यांच्या प्रशिक्षकांना, सलाम या क्रीडा पुरुषोत्तमांना. उपक्रम पुरुषोत्तमचे.
NCC प्रशिक्षित आणि सुसज्ज असा NCC विभाग श्री जयंत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत कार्यरत आहे. NCC कॅडेट वेगवेगळ्या खडतर प्रशिक्षणात सहभागी होऊन यश मिळवतात. NCC छात्र CSM आर्यन गोपाल राऊत याला ATC कॅम्पमध्ये बेस्ट परेड कमांडरचे सुवर्ण पदक प्राप्त झाले. ज्युनियर डिव्हिजनमधून बेस्ट कॅडेट स्कॉलरशिपसाठी त्याची निवड झाली आणि शाळेच्या इतिहासात प्रथम अशी स्कॉलरशिप मिळवणारा तो पहिला कॅडेट ठरला आहे. हे विशेष उल्लेखनीय. पालक शिक्षक संघ, गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना पारितोषिके इत्यादी विद्यार्थी हिताचे उपक्रम पालक शिक्षक संघातर्फे राबवले जातात. यावर्षी माननीय श्री मोहन लहाने यांची उपाध्यक्षपदी निवड झाली, तर डॉक्टर गजानन होडे यांची सचिवपदी, तर विलास सोनार सर यांची खजिनदारपदी बिनविरोध निवड झाली. माजी विद्यार्थी संघ 82-83च्या विद्यार्थ्यांची शाळेत सदिच्छा भेट, 94-95च्या विद्यार्थ्यांची शाळेत गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत. प्रसाद मंडलिक याने एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी यांचे पालकत्व स्वीकारले. हर्षल पेटकर याने NCCच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. DRDO येथे कार्यरत असलेला माजी विद्यार्थी मयूर गवारी याची शाळेत सदिच्छा भेट. वय वर्ष 81 असलेले माजी विद्यार्थी माननीय श्री एकनाथ गाडेकर यांची शाळेसाठी 1 लाख रुपये देणगी. IoT यामार्फत प्रोग्रामिंग शिकवले जाते. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांसाठी तयार केले जाते. विज्ञान छंद मंडळातर्फे व्याख्यानांचे आयोजन केले जाते. अटल टिंकरिंग लॅब 2022 पासून शाळेत अटल टिंकरिंग लॅब कार्यान्वित आहे. मुले अटल टिंकरिंग लॅबद्वारे तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव आणि कृतीद्वारे प्रकल्प करतात. आजपर्यंत 50 विद्यार्थ्यांनी प्रकल्प निर्मिती आणि डिझाईनचे ज्ञान मिळवले आहे. आनंदी शनिवार, विविध खेळ कलांचा विद्यार्थी आनंद घेतात. सहल, शाळेची सहल हैदराबाद येथे नेण्यात आली होती. माननीय श्री भरत भालेराव, माननीय श्री सुभाष पवार सर यांच्या उत्तम नियोजनामुळे सहल यशस्वीरित्या संपन्न झाली. शिक्षकांची ही सहल विक्रमगड त्र्यंबकेश्वर येथे नेण्यात आली. गीतमंच, शाळेत सुरेल असा गीतमंच आहे. माननीय श्री प्रफुल्ल कुलकर्णी सर, संध्या आहेर मॅडम आणि सौ वैशाली शिरसाट मॅडम यांचे मार्गदर्शन गीतमंचास होत असते. शाडूमाती गणेश मूर्ती कार्यशाळा, या कार्यशाळेत दरवर्षी शेकडो मुली स्वतः शाडूमातीची गणेश मूर्ती तयार करतात आणि पर्यावरण संवर्धनास हातभार लावतात. आकाशकंदील कार्यशाळा, आकाशकंदील कार्यशाळेत मुले उत्साहाने सहभाग घेऊन आकर्षक आकाशकंदील तयार करतात. शालेय निवडणूक, लोकशाही मूल्यांची रुजवणूक म्हणून शालेय पंतप्रधान व इतर मंत्री नेमण्यासाठी मतदान प्रक्रियेद्वारे निवडणूक घेण्यात आली. नित्य उपक्रमांमध्ये वृक्षारोपण, स्वच्छ शाळा, शून्य कचरा, डास प्रतिबंध आणि उपाययोजना, जंतनाशक गोळी वाटप करण्यात आले. मतदार जनजागृती फेरी, जनजाती कल्याण मदत निधी, अंध मदत निधी, रक्षाबंधन उपक्रमाद्वारे सामाजिक जबाबदारीची आणि नैतिकतेची जाणीव करून देण्यात आली. शिक्षक आणि विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विशेष कार्यशाळा, इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेत सामोरे जाताना समुपदेशन कार्यशाळा, व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाल्या. परदेशी भाषा, जर्मन आणि फ्रेंच भाषेचे प्रशिक्षण योजना FLOA संस्थेच्या सहकार्याने शाळेने सुरू केली आहे. विशेष देणगी, माजी शिक्षिका कैलासवासी सौ उषा कराडकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कुटुंबियांकडून शाळेस ₹50,000चा देणगी धनादेश प्राप्त झाला आहे. विद्यार्थी विशेष, कृष्णा विश्वास, तेजमित पठाडे आणि सुमित चाटे यांच्या पेन्सिल स्केचेसचे मान्यवरांकडून खूप कौतुक झाले आहे. सहकार्याचे आणि मदतीचे हात झेप घेण्यासाठी या विद्यार्थ्यांना बळ देतात. आकांक्षेच्या क्षितिजावरील हे उपक्रमांचे रंग घडवितात मुलांना. मान्यवर भेटी, नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री प्रवीण पाटील, अधीक्षक श्री देवरे, शिक्षण सहाय्यक संचालक श्री LD सोनवणे, ऑडिट अधिकारी बुवा सर, कवी नरेश महाजन तसेच विविध संस्था पदाधिकारी आणि माजी विद्यार्थ्यांनी शाळेस भेट दिली आहे. सरस्वतीचा वरद हस्तो हो, इथे जया लाभतो, गुणगौरव हो अशा गुरूंचा त्यास आम्ही वंदितो. शिक्षक सुयश, प्राचार्य माननीय श्री कांत वाकलकर, भाजप नाशिक रोड शाखेतर्फे शैक्षणिक कार्याबद्दल सन्मान. पर्यवेक्षक माननीय श्री प्रद्युम्न जोशी सर, शिवसेना नाशिक शहर शाखेकडून गुणवंत शिक्षक पुरस्कार तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत शारीरिक शिक्षण सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड. श्री सुभाष पवार, गौरी सामाजिक संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार. राज्यस्तरीय व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण तसेच नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारिणीवर पुनश्च निवड. श्री हेमंत देशपांडे, संस्थेच्या सहखजिनदारपदी निवड. श्री नितेश पवार, नाशिक जिल्हा भाजप सरचिटणीसपदी निवड. डॉक्टर श्री गजानन होडे, राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या इंग्रजी विषय समितीवर निवड.
श्री प्रकाश गरुड शालेय व्यवस्थापन पदविका उत्तम गुणांनी उत्तीर्ण, सौ स्वाती धारकर शालेय व्यवस्थापन पदविका उत्तम गुणांनी उत्तीर्ण तसेच स्कूल इनोव्हेशन मिशनतर्फे शासनाचे सन्मानपत्र प्राप्त, श्री ज्ञानेश्वर गायकवाड नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सेवकांच्या पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून निवड, श्री रवींद्र अलई सौ सुमेधा गोडबोले नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सेवकांच्या पतसंस्थेचे संचालक म्हणून निवड, श्री भरत भालेराव नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सेवकांच्या पतसंस्थेचे अंतर्गत हिशेब तपासणीस म्हणून निवड, सौ रुपाली जोडगेकर सुंदर मी समर्थ मी उपक्रमासाठी शाळांमध्ये व्याख्याने, सौ सोनाली नागरे MA भूगोल विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण, नव्या युगाच्या नव्या क्षणांवर ज्ञान असे बहरावे, जे जे उत्तम उदात्त ते पुरुषोत्तम व्हावे, शाळा समिती अध्यक्ष माननीय श्री रावसाहेब गायधनी सर, प्राचार्य माननीय श्री उमाकांत वाकलकर सर, उपप्राचार्य माननीय श्रीमती संगीता पवार मॅडम, पर्यवेक्षक माननीय श्री प्रकाश भामरे सर, पर्यवेक्षक माननीय श्री प्रद्युम्न जोशी सर यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा आपल्यासाठी पुरुषोत्तम परिवारासाठी अनमोल आहे, कारण भरारीसाठी सिद्ध आहे माझी शाळा. महावृक्ष विस्तारितो विश्वव्यापी, परंतु मातीतुनी बीज संस्कार घेते, मुळांच्या दळी तारका दळे पेरुनी ती, नवे सूर्य ती नित्य जगतास देते, तिचे कार्य उंची देई आभाळा, माझी पुरुषोत्तम शाळा, माझी पुरुषोत्तम शाळा. धन्यवाद.